मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्रामध्ये एक्झिक्यूट झाली आणि त्या योजनेवरून महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं होतं। त्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे काय आहेत की एखाद्या निवडणुकी तोंडावर एखादा शासन निर्णय घेतो त्याचा इफेक्ट हा नक्कीच निवडणुकीवर होत असतो। आणि ते असं झालेलं आहे कारण 21 वर्ष ते 65 वर्षाच्या ज्या महिला आहेत त्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आणि प्रत्येक महिलांना महिन्याला 1500 रुपये शासनाने द्यायचे ठरवले। आता ह्या गोष्टीमुळे नेमकं होणार आहे काय की महाराष्ट्रामध्ये जो महिला वर्ग आहे 21 ते 65 मधील या ऑटोमॅटिक हे भाजपकडे वळणारच। आता मग याच्या धर्तीवरती ही योजना कशा प्रकारची चुकीची आहे, ही योजना कशी शासनाची तिजोरी खाली करणारी आहे। बघा हे फक्त फेक नेरेटिव्ह आहे, लोकांमध्ये एक चुकीचा गैरसमज निर्माण करायचा, कारण त्यांना विरोधकांना माहित आहे ही योजना चांगली आहे, लोकांसाठी कल्याणकारी योजना आहे, ठीक आहे। पण या ठिकाणी राजकीय हेतू देऊन या ठिकाणी नवी मुंबईतील नावेद अब्दुल सईद मुल्ला या इसमानं एक केस टाकून दिली कोर्टामध्ये की ही जी योजना आहे ही योजना भेदभाव करणारी आहे। जर तुम्ही जो पैसा गोळा करता तो पैसा तुम्ही असं वायपट घालता आणि निवडणुकीच्या पूर्वी राजकीय हेतून एक प्रकारची ही तुम्ही लाच लोकांना देताय, असे यातून काही मुद्दे मांडले होते। आणि त्या मुद्द्यावरती नेमकं कोर्टानं सांगितले काय, नेमका निर्णय काय दिला कोर्टानं या केसच्या संदर्भामध्ये, आणि त्यांनी ठणकावून सांगितलं की ही लाडकी बहीण योजना ही बंद करता येणार नाही। म्हणजे हे याचिका शासनानं फेटाळून लावली आणि ज्याने याचिका करते कोण आहेत त्यांना करता करविता कोण आहे ते सुद्धा तोंडघशी आपटलेले आहेत। आता बघा जो पहिला मुद्दा होता तो म्हणजे भेदभावाचा मुद्दा होता। असा होता की सरकार भेदभाव करत आहे। कसा भेदभाव की ज्या महिलांचे 2.5 लाख उत्पन्न आहे त्यापेक्षा कमी आहे अशाच महिलांना तुम्ही त्यामध्ये सामील करून घेता, बरोबर आहे। त्यावरती शासनाने बोललं की 2.5 लाख आणि 10 लाख कमवणाऱ्या महिला ह्या दोघांमध्ये फरक तर असणारच आहे। मग ह्या 2.5 लाखाच्या महिला 10 लाखाच्या महिला ह्या दोघांची तुलना करून ह्या दोन्ही एका श्रेणीत येतील कशा, बरोबर आहे। हा मुद्दा अगदी बरोबर आहे। एकांचं 2 लाख रुपये उत्पन्न आहे, एकाचं 10 लाख रुपये उत्पन्न आहे, दोघांची श्रेणी एक कशी येईल, ठीक आहे। त्यामुळं कोर्टाने त्याचा हा दावा फेटाळून लावला आणि त्याने सांगितलंय की ही योजना ही लाभदायक आहे आणि ही योजना भेदभाव करणारी नाही। त्यानंतर न्यायालयाने सांगितलं स्पष्ट अजून की शासनानं कोणत्या योजना राबवाव्यात, त्यांनी कोणत्या योजना काढाव्यात, त्यांनी कोणत्या योजना मान्य कराव्यात किंवा त्यांनी राबवाव्यात आपल्या राज्यामध्ये, ही न्यायिक कार्यक्षेत्रामध्ये येणारी गोष्ट नाही, ही न्यायालयाची गोष्ट नाही। त्यामध्ये न्यायालय काही हस्तक्षेप करू शकत नाही। यामध्ये पूर्ण ही रिस्पॉन्सिबिलिटी त्या राजकारण्याची किंवा त्या राजकीय सरकारची आहे। आता यामध्ये अजून एक गोष्ट आहे, त्याने सांगितलं होतं ही योजना ही कल्याणकारक आहे, त्याचा फायदा हे काही वर्गांना होणार आहे, काही महिलांना होणार आहे। ते हे जे त्या महिला ह्या जो कॅटेगरी आहे त्या ज्या महिला बसणार आहेत त्यांना नक्की फायदा होणार आहे आणि याची तरतूद ही अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे। म्हणजे असं नाही केलं कुठले 10-20 रुपये किंवा असं पैसे गोळा करून ते टाकले असं नाही, हा अशातला भाग नाही। हा एक राजकीय संकल्पनेतून त्यांचा उद्देश कोणताही असो, हा राजकीय उद्देश असो, हा उद्देश पुढचा कुठलाही असो, पण त्याचा फायदा हे गरिबांना होतोय आणि हे योजनेचं म्हणजे बजेट आहे ते बजेटमध्ये याची तरतूद केलेली आहे एका वर्षाकरता। आणि पुढे यावरती देवेंद्र फडणवीस सुद्धा बोलले होते, अजित पवार सुद्धा बोलले होते की आम्ही प्रत्येक वर्षाला याचं तरतूद ही अर्थसंकल्पामध्ये करू। यावरती एक महिला सुद्धा त्यांना प्रश्न विचारला होता की दादा तुम्ही तर निवडून आले नाहीत किंवा ही लोक म्हणतात की ही योजना बंद होणार आहे, त्यावेळेस पवार साहेब बोलले होते तुम्ही आम्हाला निवडून द्या, ही योजना कायमची चालू राहील, ठीक आहे। हा राजकीय भाग आहे, पण आपला विषय कुठला आहे की कोर्टाने याचिका कशी फेटाळली। आता बघा ही योजना ही निवडणूक प्रेरित आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे त्यामध्येच की जे लोक कर भरतात त्या भरलेल्या कराचा वापर हा योग्य होत नाही। आणि तिसरा मुद्दा होता यामध्येच की शासन या अशा लोकांना ही लाच देत आहे निवडणुकीच्या अगोदर। हे 2-3 या ठिकाणी मुद्दे होते, त्यावरती शासनाने बोललेलं आहे मोफत गोष्टी मिळणे, मोफत पैसे मिळणे आणि
समाजाचे कल्याण करणे यामध्ये फरक असतो. बघा, आता पैसा देतं शासन, ते पैसा मोफत देणं, पैसा वाटणं वेगळं आहे. आणि एखादा हेतू समोर ठेवून त्यामधून तर समाजाचं कल्याण होत असेल तर ते गैर नाही, आणि ते विषय आमच्या खात्यामध्ये येत नाही, तो विषय हा पूर्णपणे सरकारचा आहे असं म्हणून हे ते याचिका होती, ते याचिका फेटाळली मित्रांनो. आणि या ठिकाणी जे वकील होते, जे नावीद अब्दुल सय्यद मुल्ला यांचे जे वकील होते, ते वकील ओवेस पेचकर यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या पूर्ण बाजू, पूर्ण दलिले ज्या असतील, ज्या सर्व गोष्टी हे न्यायालयानं पूर्ण फेटाळून लावल्या आणि त्यांनी जे काय आहे ते स्पष्ट सांगितलं. आता या ठिकाणी एक गोष्ट समजली की ही जी योजना काढलेली आहे ती योजना कुणीही संपवू शकणार नाही किंवा ही योजना बंद करणार नाही. आता प्रश्न येतो, जर शासन हेच राहील योजना ठेवेल, पण पुढला प्रश्न असा येतो, हा शासन नाही आलं तरीही ही योजना चालू असेल का, किंवा जे आता येणारं पुढचं सरकार आहे ते भाजपचं असो किंवा परत आघाडीचा असो, ही योजना परत चालू राहील का, हा सुद्धा महत्वाचा प्रश्न. बघा, आज झालं होतं, एकेकाळी आज झालं होतं की महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेसनं एक घोषणा केली होती. ती घोषणा अशी होती की शेतकऱ्याचं लाईट बिल त्याने माफ केलं होतं निवडणुकीच्या अगोदर, आणि परत अजून ते लाईट बिल त्यांनी वसूल करून घेतल्यानंतर, म्हणजे ते फक्त आश्वासन दिलं आणि परत ते आश्वासन पूर्ती न करता परत त्यावरतीच जो नियम होता तो त्यांनी लागू केला होता. पण ह्या ठिकाणी अशा गोष्टी होऊ शकतील का, हे खूप महत्वाचं आहे. पण जे 1500 रुपये महिन्याला महिलांना येतील ही गोष्ट वाईट नाही, कारण बघा, जे लोक पैशावर खेळतात, त्याच्याजवळ 20-20 लाख बॅलन्स आहे, त्या लोकांना 1500ची किंमत कळणार नाही. पण ज्या महिला, ज्या माता भगिनी रोज 200वर कामाला जातात, त्या महिलांसाठी 1500 रुपये त्यांची रोजीरोटी असते, ते कमी नाही. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय आहे, तुम्हाला नेमकं वाटतं काय, जी योजना आहे ती योजना निवडणूक प्रेरित आहे की एक स्टंट आहे, ही योजना किती काळ चालू शकते, ही योजना काढली ती योजना योग्य आहे की अयोग्य आहे, की सरकारचा फक्त स्टंट आहे. तुमचं मत खाली नक्कीच नोंदवा. आणि तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितला असेल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सोबत आमच्या जोडून राहा.